नमस्कार मंडळी, आपण चाललो फिशिंगसाठी आपल्या ग्रुपसोबत रत्नागिरी तावसाळला. तर पेटी वगैरे घेऊन आपण निघालो रत्नागिरीकडे. एकदम रस्त्याचा आनंद घेत 4 तासाची ट्रॅव्हलिंग करत आपण पोहोचलो रत्नागिरीला. तर आपण ट्रॉलिंगला सुरुवात केली आणि ट्रॉलिंगला जवळजवळ लगेच 5-10 मिनिटानंतर प्रसादाला एक काहीतरी हुकअप झाला मासा होता. तर आपल्या नंतर समजलं की जीटी मासा आहे तो, आणि त्यासाठी त्याने आपला दुकानाचा व्हाईट कलरचा लूर यूज केलेला आणि चांगल्या साईजची अशी जीटी होती. तुम्ही ते बघू शकता, मस्त साईज आहे. आणि नंतर लगेच बॅरागोडा पण मला हुकअप झालेला होता फायर टायगरवरती. असे बॅरागोडा खूप येत होते. नंतर लगेच जीटी वगैरे मासे म्हणजे लगेच हुकअप व्हायला लागले. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहेत, बघू शकता. इथे निखिलला पण जीटी लागलेली. आणि नंतर लगेच प्रज्वलला पण एक काहीतरी मासा हुकअप होता, जरा चांगल्या साईजची, जरा मोठ्या साईजची जीटी होती, बघू शकता. आणि ही पण त्याला फायर टायगर लूरवरतीच हुकअप झाली. आणि नंतर असा एक माशांचा झुंड भेटला की दोघांना मासे हुकअप व्हायला लागले. इथे पण दोघांना हुकअप झालेला मासा होता, पण शेवटी प्रसादाचा थोडा प्रॉब्लेममुळे तो मासा निघाला. पण इथे निखिलचा बॅरागोडा तसाच होता. इथं बघू शकता जवळजवळ 4-1 किलोचा नक्कीच बॅरागोडा आहे, चांगल्या साईजचा बॅरागोडा. आणि प्रत्येक फेरीला आम्हाला तिथं ट्रॅव्हलिंगला एक बॅरागोडा चिटकत होता, कारण की फायर टायगर लूर हा भारी लूर तिथं काम करून जातो. कारण की आमच्या बाजूला पण होडी होती, पण त्यांना तिथं मासाच नव्हता लागत. पण इथं बघू शकता आम्हाला प्रत्येक फेरीला चांगल्या साईजचा एक मस्तपैकी मासा लागत होता. आणि आम्हाला जवळजवळ 10-1 बॅराकुडा भेटले. असा जून आम्हाला कधीच नाही. बघू शकता व्हिडिओमध्ये असे मोठ्या साईजचे बॅराकुडा आम्हाला भेटत होते. इथे पण बघा प्रसादाची रॉड कशी बेंड केली, त्या म्हणजे चांगले रन पण मारत एक चांगली फिलिंग आली. अशी फिशिंगसाठी आम्ही खूप दिवस वाट बघतो. जवळजवळ 50-1 वेळा गेल्यानंतर असे मोठे बॅराकुडा, मोठे मासे आम्हाला भेटतात. खूप मजा येत होती. तुम्हाला पण व्हिडिओ बघून खूप मजा येत असेल, तर आम्हाला पण खूप मजा आली, खूप आम्ही आनंद घेतला. इथे पण बघा बॅराकुडा कसा मस्त हवेत उडत होता. म्हणजे ही फिलिंग घेण्यासाठी आम्ही फिशिंग करतो. फिशिंग काय कुठेही कोणी विकतही मासा घेईल, पण ही फिलिंग आहे ना, ही फिलिंग घेण्यासाठी आम्ही खूप दिवस वाट बघतो. इथं पण बघू शकता कसा ते माशाची साईज आहे, म्हणजे भरपूर आनंद येत होता. आणि इथे पण मस्त रन मारतो फायर टायगरवरती तो बॅराकुडा. इथे पण बघा उचलताना वगैरे आमचे उचलताना एवढे मासे जवळजवळ 6 ते 7 बॅराकुडा असेच उचलताना पाण्यात खाली पडले. तर इथे पण बघा प्रसादा पूर्ण आम्हाला जेवढे भेटले कॅच ते कसं दाखवतोय. पूर्ण एवढी मजा येत होती. पूर्ण ग्रुप एकदम फुल ऑन फायर होता. तर इथे पण निखिलचा एक हुकअप झाला. इथं चांगल्या साईजचा मिस कसा झाला तो बॅराकुडा बघा. मस्त चांगली रन मारली त्याने, सर्व काय एकदम पद्धतशीर चालू होतं. आम्हाला वाटलं की येऊन जाईल, पण इथं लास्टला एकदम ते असं निघून जातो सटकन. तर असे खूप सारे निसटून गेले, उचलताना गेले. पण ही व्हिडिओ कशी वाटली आणि कसा रिझल्ट वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. वेलसेटर अँगलरला तर बघा कसा रॉकेट आहे, रॉकेट. आणि असे जवळजवळ 9 ते 10 पीस होते मोठ्या साईजचे. आणि जीट्या पण होत्या. चांगला रिपोर्ट भेटला तवसालला आम्हाला. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.